काँग्रेसचा माजी आमदार असलेला सय्यद आजिमपीर खाद्री याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संदर्भाने बोलताना बाबासाहेबांनी बौद्ध धर्म स्वीकारण्यापूर्वी इस्लाम स्वीकारण्याचा विचार केला होता अशा पद्धतीचं वक्तव्य शिगगाव येथील आदिजांबवा अधिवेशनादरम्यान केलेला आहे। आणि ते हेही पुढे त्याच्यात म्हणाले की बाबासाहेबांनी इस्लाम स्वीकारला असता तर आज काँग्रेसचे दलित नेते असलेले थिम्मापूर परमेश्वरचे रहीम साहब झाले असते, हनुमंतय्या हसन साहब तर मंजुनाथ हे मेहबूब साहब झाले असते आणि सगळ्या दर्ग्यांजवळ दलितांच्या वस्त्या असतात हे देखील त्यांनी त्या पद्धतीनं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। अत्यंत गंभीर वाक्य त्यांनी या पद्धतीने बोलून अनेकांच्या भावनांना चेतवण्याचा प्रयत्न केलेला आहे। मी आपल्याला फक्त एकच सांगू इच्छितो की बाबासाहेब डॉक्टर आंबेडकरांनी 27 नोव्हेंबर 1947 ला पाकिस्तानातल्या अनुसूचित जातीच्या लोकांना भारतात येण्याचे आवाहन केले आणि कोणत्याही परिस्थितीत इस्लाम स्वीकारू नका अशा पद्धतीचं लेखी आवाहन त्यांनी केलेलं आहे। लेखी त्यांनी असं म्हणाले की ॲज रिगार्ड्स कन्व्हर्शन टू आय आस्क ऑल द शेड्यूल कास्ट नॉट टू सकम टू इट ॲज अन इझी वे टू एस्केप। आणि त्यांनी हे पुढे असं म्हणाले बाबासाहेब याच पत्रामध्ये की आय से दॅट दे मस्ट नॉट रिगार्ड देमसेल्व्स ॲज लॉस्ट टू द फोल्ड फॉरएव्हर। फॉर्च्युनेटली फॉर अस वी आर नॉट हॅम्पर्ड बाय द रूलर ऑफ द ऑर द हिंदू शास्त्राज। म्हणजे हिंदू आणि मुस्लिम म्हणजे इस्लाम याच्या संदर्भातला फरक देखील त्यांनी विशद केलेला आहे। पाकिस्तानातले राज्यकर्ते त्यांनी दलितांवर कशा पद्धतीचं आक्रमण केलं आणि भारतातले हिंदू रूलर असतील किंवा हिंदू शास्त्र असेल अशा पद्धतीचं आक्रमण मात्र आमच्यावर झालं नाही आणि याबद्दल आम्ही सुदैवी आहोत असं देखील परमपूज्य बाबासाहेब डॉक्टर आंबेडकरांनी लेखी स्वरूपात पाकिस्तानातल्या मुस्लिमांना पत्राद्वारे सांगितलेलं आहे। मी आपल्याला हेच सांगू इच्छितो की काँग्रेसची ही जी नेते मंडळी आहे यांना किंवा जे मुस्लिम आहेत इस्लाम विचारधारेला मानणारे लोक आहेत त्यांना सर्व धर्म समभावाची संकल्पना मान्य नाही, त्यांना धर्मनिरपेक्षता मान्य नाही, त्यांना हिंदू धर्म मान्य नाही, त्यांना बौद्ध धर्म मान्य नाही, त्यांना जगाचं इस्लामीकरण करायचं आहे आणि हा कलुषितपणा त्यांच्या पोटातून आज ओठावर आलेला आहे। मी आपल्या माध्यमातून काँग्रेसच्या अशा सगळ्या हरामखोर नेत्यांना आवाहन करतो, एवढंच नाही तर संविधानाचं कोरं पुस्तक दाखवणाऱ्या राहुल गांधी असेल किंवा मल्लिकार्जुन खरगे असतील यांनी देखील आता या संदर्भातलं स्पष्टीकरण दिलं पाहिजे। आम्ही भारतीय जनता पक्षाच्या वतीनं भविष्यामध्ये आंदोलन उभं करू आणि अशा हरामखोर लोकांना बेड्या ठोकल्याशिवाय आमचं आंदोलन थांबणार नाही हे देखील मी इशारा आपल्या माध्यमातून अशा सगळ्या लोकांना देऊ इच्छितो। एक थोडक्यात सांगा की त्यांचं नाव काय आहे, ते कुठले आहेत आणि त्यांच्या विरोधात आपण काय मागणी केली आहे? त्यांचं जे नाव आहे आमदार सय्यद अजिमगीर खाद्री, हा माजी आमदार आहे, हा काँग्रेसचा आहे, हा कर्नाटकातला आहे आणि यांनी परमपूज्य बाबासाहेब डॉक्टर आंबेडकरांच्या संदर्भाने चिखलपेक करणारं आणि तथागत भगवान गौतम बुद्धांचा धम्म असलेल्या बुद्ध धम्माच्या विरुद्ध चिखलपेक करणारं वक्तव्य केलेलं आहे। अशा पद्धतीचं वक्तव्य करून जर ते राजकारण करणार असतील तर ते या देशाच्या एकोप्यासाठी एकात्मतेसाठी अत्यंत घातक आहे।